ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भागामध्ये अर्जुन आता कोर्टामध्ये आलेला असतो. तेव्हा सायली आणि कुसुमताईला तो सांगतो की तुम्ही आतमध्ये जा, माझ्या काही फॉर्मॅलिटीज आहेत ते पूर्ण करून येतो. तेव्हा आता कुसुमताई मुद्दाम अर्जुनला डिवचत म्हणते की आता इथे पण एकटे जाल ना की बाजूची सीट तुम्हाला भरलेलीच हवी आहे. तेव्हा आता अर्जुन रागाने तिथून निघून जातो. तर आता कुसुमताई सायलीला म्हणत असते की अगं प्रियाशी लग्न करायला कोणता मुलगा तयार झाला असेल, डोक्यावर पडलाय का तो, डोकं ठिकाणावर आहे ना त्याचं. तेव्हा आता सायली म्हणते काय गं तुम्ही लोक तिला सतत टोमणे मारायला लागलात, कालसुद्धा ही असंच वागत होते आणि आजसुद्धा तू तिला टोमणे मारते. अगं तिचं जर चांगलं होतंय भलं होतंय तर होऊ देत ना. आणि मला माहिती आहे की रविराज सरांनी तिच्यासाठी एक चांगला राजकुमारच शोधलेला असेल आणि ती चांगल्या घरात अशी पडली ना, सुखी राहिली ना की माझ्या बाबतीत तिच्या मनात जो कडवटपणा आहे तोही दूर निघून जाईल. आता सायली आणि कुसुमताईचं बोलणं सुरूच असताना अचानक तिथे विपुल, प्रिया आणि नागराज आलेले असतात. नागराज तडक आत निघतो तर सायली आता प्रियाशी बोलायला जाते आणि प्रियाला खूप खूप अभिनंदन मानायला लागते. तेव्हा आता विपुल म्हणतो की सध्या तरी तुमच्या तन्वीला मी मिळालेलो आहे आणि तुम्ही तिला प्रिया म्हणताय, म्हणजे तुम्ही तिच्या आश्रमातल्या मैत्रिणी आहात का. तेव्हा सायली म्हणते हो, आम्ही तिघी एका आश्रमात बहिणींसारख्या वाढलो आहोत आणि ही कुसुमताई आमची तिसरी बहीण आहे हा. तेव्हा आता विपुल म्हणायला लागतो की हो, पण तुम्ही दोघीही आमच्या साखरपुड्याला नक्की यायचा हा. तेव्हा आता प्रियामध्ये इथल्या वकिलांना, जजला सुद्धा हा विपुल आता साखरपुड्याचं आमंत्रण देत बसणार आहे का. इथला सिक्युरिटी गार्ड सुद्धा सोडू नकोस तू ना विपुल, खरंच मूर्ख माणूस आहेस. असं म्हणून आता प्रिया विपुलशी गोड बोलत म्हणायला लागते की विपुल तू एक काम कर, तू गाडी पार्क करतो का. तेव्हा आता विपुल सायलीला म्हणतो की सायली ताई मी गाडी पार्क करून आलोच हा. तेव्हा आता प्रिया म्हणत असते सायलीला की माझं लग्न जरी झालं ना तरी काहीही बदलणार नाहीये, माझा आनंद हिरावून घेतलास आणि आता काय माझं लग्न होतंय म्हणून तू खूप खुश आहेस का, परंतु तुझ्या आयुष्यात मी कधीही निघून जाणार नाही, कायम तुला असा त्रास द्यायला मी तुझ्या आयुष्यात असणारच आहे. तेव्हा आता कुसुमताई चिडते आणि म्हणायला लागते घ्या अजून त्यांना अभिनंदन करा, त्यांच्याबद्दल चांगलं बोला, ही काय बदलणारी नाही आहे साई. आणि त्या विपुलशी ना जरा नीट वाग बाई, उगाच त्याचं वाटोळं करू नको त्याच्याशी लग्न करून. तेव्हा आता प्रिया कुसुमला तू शांत बस म्हणायला लागते. आता यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला असतो. तेव्हा आता नागराज पटकन येतो आणि प्रियाला म्हणायला लागतो तन्वी अगं शांत बस, तू काय बोलते, चल चल आपण आज जाऊया, मला वाटलं की तुम्ही गप्पा मारताय, तुम्ही वादच घालायला लागलात. असं म्हणून आता प्रियाला नागराज कोर्टात घेऊन जातो. तर सायली कुसुमताईला कविताताईबद्दल विचारत असते, म्हणजेच प्रतिमाबद्दल. आणि त्यावेळेस सायलीला कुसुमताई खूपच कविताचं कौतुक करत म्हणायला लागते की खरंच खूप चांगल्या आहेत त्या, म्हणजे अगदीच सेम तुझ्यासारख्या आहेत आणि कामात तर खरंच खूप मदत करतात मला, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती भाजलेले ते वन कसे आले आहेत तेच मला माहीत नाही आहेत. तेव्हा आता सायली म्हणते तू विचार ना त्यांना, म्हणजे मी कधी भेटायला यायचं आहे त्यांना. तेव्हा आता सायली खूप एक्सायटेड असते प्रतिमाला भेटण्यासाठी. इतक्यातच अर्जुनचा सायलीला मेसेज येतो की कोर्टात आता हेअरिंग सुरू होणार आहे. तेव्हा आता कुसुमताई म्हणते आज तरी काही ना काही चांगलं घडू देत बाई. असं म्हणून दोघीही आता कोर्टात गेलेले असतात. तर कोर्टात आल्यानंतर आता विपुल प्रियाला म्हणत असतो तर मी आपण तिकडे जाऊन बसूया. तेव्हा आता नागराज विपुलला म्हणते की तुला दादा बोलावतोय कदाचित, जातो का. तेव्हा आता नागराज, साक्षी, महिपती सुद्धा तिथे आलेले असतात. ते तिघेही जाऊन बसतात. तर आता प्रिया अर्जुनशी बोलायला येते आणि प्रिया म्हणते अर्जुन कसा आहेस. तेव्हा अर्जुन खूप खुश असतो आणि म्हणायला तू मी मस्त, तू कशी आहेस. तेव्हा आता प्रिया सुद्धा म्हणते की मी मस्त आहे आणि अर्जुन म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स, म्हणजे तुझं लग्न ठरलं ना, मला समजलं आहे त्यामुळे. तेव्हा आता प्रिया म्हणते लग्न नाही ठरलं अजून, साखरपुडा ठरला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हां तेच, त्यासाठी खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु प्रिया आता अर्जुनच्या गळीच पडायला लागते आणि अर्जुनला म्हणायला लागते की अर्जुन अजूनही वेळ गेलेली नाही आहे, हवं तर मी विपुलशी लग्न आणि साखरपुडा मोडायला तयार आहे, परंतु प्लीज आपण परत एकत्र येऊया. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी किल्लेदारला परवाच म्हणालो होतो की तुझी मुलगी ना सून ना मुलगी ना बायको होण्याच्या लायक आहे आणि ते आज तू प्रूफ करून दाखवलंस. तेव्हा आता प्रिया अर्जुन म्हणायला लागते. तेव्हा अर्जुन चिरडेल जातो आणि म्हणायला लागतो स्टे अवे फ्रॉम, माझ्यापासून कायम लांबच राहायचं. इतक्यातच आता तिथे रविराज आलेला असतो आणि तो म्हणायला लागतो की माझ्या मुलीला टार्गेट करायला लगेचच सुरुवात केलीस का. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी टार्गेट करायला सुरुवात केली नाहीये. तेव्हा आता सायली आणि कुसुम दोघेही घाबरून उभ्या राहतात. तर रविराज म्हणत असतो की अजून केस सुरू सुद्धा झालेली नाही आहे आणि तू माझ्या मुलीला टार्गेट करतो आहेस. तेव्हा अर्जुन त्याला म्हणायला लागतो
की तुमच्याकडूनच शिकलो आहे ना, तुमचाच शिष्य आहे. म्हणजे मी वकील आहे म्हटल्यानंतर माझ्यासाठी खूप मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे तन्वी फक्त माझ्यासाठी एक मुद्दा आहे आणि अजून असे बरेच मुद्दे आहेत जे तुम्हाला अजून कळलेलेच नाही आहे. तेव्हा जस्ट वेट अँड वॉच. तर आता रविराज प्रियाला घेऊन तिकडे जातो आणि बसतो. तेव्हा आता तिथे विपुल आलेला असतो. तर प्रिया त्याला म्हणते की विपुल इथे जागाच नाहीये, तू मागे बसतोस का? तेव्हा आता विपुल म्हणतो ठीक आहे. आणि त्यानंतर महिपती नागराजला विचारतो की हे बुजगावणं कोण आहे रे? तेव्हा आता नागराज म्हणतो की आहे तर तो माणूस, परंतु प्रियाने त्याचं बुजगावणं करून ठेवलं आहे. काय आहे, प्रियाचा होणारा तो नवरा आहे. तेव्हा आता साक्षी म्हणते की आई गो बिचारा. तर आता प्रिया अजूनही खूपच चिडलेली असते. तेव्हा आता साक्षी म्हणते की रिलॅक्स प्रिया, तू ना अर्जुनवरती कॉन्सन्ट्रेट कर, याच्याकडे एवढं लक्ष नको देऊ. तेव्हा आता जज आलेले असतात आणि कोर्टाच्या हिअरिंगला सुरुवात सुद्धा होते. तर आता अर्जुन उठतो आणि ज्यावेळी मधुभाऊ आलेले असतात तेव्हा आता अर्जुन मधुभाऊंचं कौतुक करत म्हणतो की पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्येच मधुभाऊंचं वागणं खरंच खूप छान आहे. तेथील लोक सुद्धा त्यांच्या वागण्याने खरंच खूप त्यांचं कौतुक करतात. तेव्हा आता रविराज उठतो आणि म्हणायला लागतो की खरं वागणं आणि वागणं खोटं यामध्ये खूप फरक असतो. कारण माणूस दोन्ही प्रकारे आपलं वागणं बदलून समोरच्याला वेगळीच दिशाभूल करू शकतो. तेव्हा आता जज साहेब म्हणतात की ऑब्जेक्शन सस्पेंडेड. त्याचवेळी आता प्रिया खूपच खुश होते आणि प्रियाला आता वाटायला लागलेलं असतं की नक्कीच अर्जुन तिला बोलवेल. तेव्हा आता नागराज प्रियाला म्हणत असतो की किती चुळबुळ करते, शांत बसायला येत नाही का तुला? तेव्हा आता अर्जुन तिथे खूप मोठा धमाकाच करतो. अर्जुनने आता काय चाल खेळायची असते ते फक्त त्याला आणि सायलीलाच माहिती असते. बाकी सर्व त्यापासून वंचितच असतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मी अशा एका साक्षीदाराला इथे बोलवणार आहे की ज्याची साक्ष इथे खूप महत्त्वाची ठरणार आहे. आणि अर्जुन आता डायरेक्ट साक्षीचंच नाव घेतो. प्रिया उठायलेली असते, परंतु आता रविराज प्रिया मनात विचार करत म्हणतात की अर्जुन आता नक्कीच काहीतरी वेगळी चाल खेळतोय. मला असं वाटतंय की तू काही ना काहीतरी ठरवून आला असेल. तेव्हा आता साक्षी उठते आणि भगवद्गीतेवरती हात ठेवून शपथ सुद्धा घेते की मी खोटं बोलणार नाही. अर्जुन म्हणतो की तुम्ही आधी कोर्टात स्टेटमेंट दिलं होतं, परंतु की तुम्ही वात्सल्य आश्रम मध्ये गेलाच नव्हता. परंतु तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही काहीतरी सांगायचे राहून गेला आहात? म्हणजे जरासं काहीतरी आठवा. रविराज ते आता जज साहेबांना म्हणायला लागतात की अर्जुन सुभेदार माझ्या क्लायंटला घाबरवण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु जज साहेब आता रविराजांना खालती बसायला सांगतात. तेव्हा आता साक्षी म्हणते की मी अजिबात खोटं बोललेलेच नाही आहे, कारण मी त्या दिवशी रात्री माझ्या मित्राच्या रेस्टॉरंट रिसॉर्टमध्ये बर्थडे पार्टीला गेले होते आणि माझ्या हातून असं काही घडलेलंच नाहीये, तर मी खोटं का बोलेन? तर तिकडे आता सायली हसायला लागलेली असते, कारण सायलीला सर्व काही सत्य माहिती असतं की अर्जुनने कोणता पुरावा त्याच्या हाती लागला आहे. तरी पण अर्जुन आता फोर्स करत असतो साक्षीकडून सत्य उघडण्याचा. परंतु साक्षी म्हणते की नाही, मी खोटं बोलतच नाही आहे, कारण 8:30 मी इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये बर्थडे पार्टीसाठी गेले होते आणि पहाटे 2:30 तेथून मी बाहेर पडले होते. माझे एंट्री रजिस्टर आहे, माझे तिथले फोटोज, त्यानंतर CCTV फुटेज मी आधीच कोर्टाला दिलेले आहेत. तेव्हा आता अर्जुन टाळ्या वाजवतो आणि म्हणायला लागतो वंडरफुल मिस साक्षी. म्हणजे पाठ करून ठेवलं होतं का? म्हणजे एक्झॅक्टली वर्ड टू वर्ड तुम्ही आधी दिलेली साक्ष आणि आता जे बोलतायत ते सर्व काही मॅच होतंय. तेव्हा आता रविराज म्हणतो की खऱ्या माणसाला कोणतीही गोष्ट पाठ करून ठेवायला लागत नाही, ती आपोआपच त्याच्या तोंडातून बाहेर पडते. सायली आणि कुसुमताई मात्र आता याची मजा घेत असतात. तर तिकडे महिपती, नागराज आणि प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच उडून गेलेला असतो. तर चैतन्य सुद्धा आता मान खालती घालून बसलेला असतो. तर त्यानंतर अर्जुन म्हणायला लागतो की म्हणजे मिलॉर्ड, आपण तर टाइम असा 8 किंवा 8:30 असा लक्षात ठेवतो ना, 2:46 ॲक्युरेटली टाइम यांच्या लक्षात कसा राहिला असेल? परंतु त्याचवेळी आता जज साहेब परत एकदा रविराजला तोंडावर पाडतात आणि खालती बसायला सांगतात. अर्जुन म्हणतो मला सांगा मिस साक्षी, तुम्ही पेट्रोल पंपावर किंवा कुठल्या रिसॉर्टमध्ये कुठे गेलात तर तुम्ही पेमेंट कसा करता? तेव्हा आता साक्षी म्हणते की आता या केसची काय संबंध आहे? अर्जुन म्हणतो की कळेल तुम्हाला, मग सांगा. तेव्हा आता साक्षी म्हणते की या
डिजिटल युगामध्ये मी ऑनलाईन पेमेंट करते. डिजिटल आहे ना आणि सर्व ठिकाणी ऑनलाईन पेमेंट अवेलेबल असतात. तर अर्जुन म्हणतो मग माझाही मुद्दा हाच आहे. जर हे डिजिटल युग आहे, सर्व जर ऑनलाईन आहे, तर मग आता इव्हनिंग स्टार रिसॉर्ट एवढं 5 स्टार हॉटेलमध्ये तुमचं नाव एका मॅन्युअली रजिस्टरमध्ये कसं काय लिहू शकतात? तेव्हा आता साक्षी खूपच घाबरून जाते. प्रिया, नागराज, महिपती हे तिघेही घाबरलेले असतात. चैतन्याच्या चेहऱ्याचाही रंग पूर्णपणे उडालेला असतो. तर साक्षी आताच खूपच चिडचिड करायला लागते आणि म्हणायला लागते, हे तुम्ही मला का विचारताय? जा आणि तिथे जो रिसॉर्टचा मालक आहे त्याला जाऊन विचारा ना. हे सर्व काही मी कसं सांगू शकते तुम्हाला? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की करेक्ट. तर अर्जुन आता जज साहेबांना सांगतो की मी साक्षी शिकरे यांचे हे पॉईंट आता नोट करून ठेवा मिलॉर्ड. कारण साक्षी शिकरे यांचं नाव एका साध्या मॅन्युअली रजिस्टरमध्ये लिहून ठेवलं गेलं होतं, जे की तारीख, वार, वेळ हे सर्व काही आपण चेंज करू शकतो. तेव्हा आता साक्षी रागाने चैतन्यकडे पाहायला लागते. तर कुसुम आणि सायलीला मात्र त्यांच्यावरती संशय येतो की अशी साक्षी अचानक चैतन्यकडे का पाहते. तर चैतन्य त्यावेळी सुद्धा आता मान खाली घालतो आणि तिथेच बसलेला असतो. तर अर्जुन परत पुढचा प्रश्न विचारतो साक्षीला की 2:45 वाजता तुम्ही बाहेर पडला, सॉरी म्हणजे 2:46 तुम्ही बाहेर पडलात, त्याच्या आधी तुम्ही बाहेर पडला होता का? तेव्हा आता साक्षी म्हणते नाही, मी अजिबात त्याच्या आधी कुठेही बाहेर पडलेले नव्हते. तर साक्षी परत अर्जुनवरती चिडते आणि म्हणायला लागते की मी सगळे पुरावे ऑलरेडी कोर्टाला दिलेले आहेत. मग सरळ डायरेक्ट तुम्ही परत तेच प्रश्न मला का विचारताय? तेव्हा आता साक्षी इतके हायपर होऊन गेलेली असते. तर अर्जुन मग तो ओरडू नका मिस साक्षी शिकरे, नाहीतर कोर्टाला वाटेल की तुम्ही खोटं बोलताय. तर आता साक्षी परत ओरडून म्हणते की मी खरं बोलते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हे मी सिद्ध करून दाखवणार आहे आता लगेच की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं ते. तेव्हा आता अर्जुन सांगायला लागतो की मिलॉर्ड, हा पेन ड्राईव्ह म्हणजे त्या रिसॉर्टच्या बाहेर एक CCTV कॅमेरा आहे, परंतु त्या कॅमेऱ्यामधलं फुटेज अजूनही कोर्टात सादर केलं गेलेलं नव्हतं. मग त्या रिसॉर्टमध्ये कोण आत आलं, कोण तिथून बाहेर गेलं, हे सर्व काही या पेन ड्राईव्हमध्ये आहे. तेव्हा आता जज साहेब सांगतात की हा कॅमेरा म्हणजे हे CCTV फुटेज पाहण्याची व्यवस्था करा. तर आता पुढे काय घडणार आहे हे आपण भाग 2 मध्ये पाहणार.